हो, आज आपल्या सगळ्यांच्या समोर काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय विजयदादा वडेट्टीवार इथे आलेले आहे। 131वी जी घटना दुरुस्तीचा विषय आहे तो या ठिकाणी ते मांडणार आहे। महिला रिझर्वेशन आणि त्याच्यासोबत जुळलेलं डिलिमिटेशन जो संभ्रम सरकारने निर्माण केलेला आहे त्याच्याबद्दल ते बोलणार आहेत। इथे उपस्थित जिल्हाध्यक्ष बबलूदादा, या ठिकाणी उपस्थित माजी पालकमंत्री सुनीलदादा, या ठिकाणी उपस्थित आदरणीय खासदार बळवंतदादा, आदरणीय शहराचे अध्यक्ष बबलूदादा शेखावत, या ठिकाणी उपस्थित माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप, महिला काँग्रेसच्या शहराच्या अध्यक्षा आणि आमच्या सगळ्या महिला कॉर्पोरेटर्स या ठिकाणी उपस्थित आहेत। विजूदादा, तुम्हाला विनंती करते की आपण प्रेसला सुरुवात करावी। उपस्थित पत्रकार मित्रो, महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातच ज्या जुमलेबाज आणि ज्यांचा रेकॉर्ड खोटं बोलण्यामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंदल्या जाईल अशा प्रकारची पार्टी यांच्याकडून महिला आरक्षण बिलाच्या संदर्भात जो अपप्रचार सुरू आहे, ज्या 131व्या घटना दुरुस्तीला जे 17 एप्रिलला हे बिल मांडलं गेलं आणि त्यानंतर महिलांचे आंदोलनं भाजपा करते आहे। मुख्यमंत्री रोज प्रेस पुढे जाऊन काँग्रेसला महिला विरोधी ठरवते आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जी प्रेस घेतली ते पंतप्रधान म्हणून होती की प्रचारक म्हणून होती हे संपूर्ण देशाने बघितलं आहे। खरं तर 106वी जी घटना दुरुस्ती झाली 2023 मध्ये, त्यामध्ये महिला आरक्षण हे 33% एकमताने मंजूर झालेलं होतं आणि एकमताने पारित झालेलं हे आरक्षण खरं तर त्यावेळेस काँग्रेसनी मागणी केली होती की 2024च्या लोकसभेमध्ये आणि होणाऱ्या विधानसभेमध्ये हे आरक्षण लागू करावं। पण जिनकी नियत में खोट आहे त्यांनी बिल पारित केलं एकमताने 106वी घटना दुरुस्ती करून 2023 मध्ये आणि लागू करण्याची घोषणा केली 2029 मध्ये। यामागचं षडयंत्र, कट, कारस्थान हे संपूर्ण त्यावेळेस चर्चेचा विषय होता की बिल जर एवढा लवकर पारित का केलं, लागूच करायचं नव्हतं, 2029 मध्ये लागू करायचं होतं। तर त्यामध्ये त्यावेळेस खूप टीका झाली आणि यांच्या मागचा कुटील डाव जो होता, ते काही कारस्थान होतं, ते 17 तारखेला 131व्या घटना दुरुस्तीचं बिल आलं, विधेयक आलं, त्यावेळेस ते सगळ्यांच्या पुढे ओपन झालं। मुळात प्रश्न असा येतो की नारी आरक्षण, नारी वंदन, आपलं नारी शक्ती वंदन असं त्याला नाव दिलं गेलं। ज्यावेळेस हे बिल मंजूर झालं, विधेयक मंजूर झालं 23 मध्ये, त्यावेळेस हा शब्दाचा प्रयोग त्या ठिकाणी नव्हता, त्या बिलात उल्लेख पण नव्हता आणि त्यावेळेस ते महिलांचं आरक्षण होतं 33%, तो विषय संपला। परंतु 131व्या घटना दुरुस्तीमध्ये जे विधेयक आणलं गेलं त्यामध्ये तर मुळात नारी शक्ती वंदन नावाचा उल्लेखच नाही। तो उल्लेख केवळ शब्दांनी केलाय की 33% आरक्षण लागू करण्यासाठी महिलांसाठी त्या विधेयकामध्ये वरची एक लाईन सोडली तर खाली संपूर्ण परिसीमन, डिलिमिटेशन असं त्यामध्ये हेतू होता आणि काँग्रेसची भूमिका ही स्पष्ट होती की तुम्ही आहे त्याच परिस्थितीमध्ये
म्हणजे लोकसभेमध्ये असलेलं संख्याबळ किंवा विधानसभेमध्ये असलेलं संख्याबळ हे प्रादेशिक समतोल उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम या सगळ्या राज्यांना हे समान त्यांना अधिकार किंवा समान हक्क मिळावा हा त्यामागचा उद्देश होता. आणि आज मात्र ह्यामध्ये गिरा तो भी टांग ऊपर मैं करे सो कायदा किंवा त्यामागची त्यांची भूमिका जो हेतू होता त्यांना माहीत होतं की हे विधेयक या ठिकाणी मंजूर होणार नाही घटनादुरुस्ती, कारण 2/3 मेजॉरिटी नाही. आणि म्हणून या घटनादुरुस्तीच्या विधेयकाच्या आड परिसीमन करून संख्या वाढवून यामध्ये या मतदारसंघाची तोडफोड करून 2011च्या जनगणनेचा आधार घेऊन खरं तर कुठलीही डिलिमिटेशन कुठलाही करायचं असेल तर तो पहिल्यांदा जनगणना करून नंतर ते डिलिमिटेशन करायला पाहिजे. पण त्यामध्ये 2011ची लोकसंख्या गृहीत धरून हे बिल आणलं गेलं. यात खरं तर प्रश्न असा येतो की नारी वंदन अधिनियम होतं काय, तर मुळात नारी शक्ती वंदन हे त्यामध्ये उल्लेख नाही. याचा आरक्षणाशी काही संबंध नाही. त्यांना संख्या वाढवून आरक्षण देणं हा हेतू हा होता की संपूर्ण देशातील लोकसभेच्या विधानसभेच्या जे आसाममध्ये केलं आहे, आसाममध्ये प्रचंड मतदारसंघाची त्यांनी तोडफोड केली. मनात वाटेल त्या पद्धतीनं मतदारसंघ निर्माण केलेत. काही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण काही जोडत नाहीत. उत्तर दक्षिण घ्यायला पाहिजे, सुरुवात उत्तरेकडून व्हायला पाहिजे. परिसीमन करताना कुठेच काही नाही. एक मतदारसंघ तर असा आहे आसाममधला की तो सलगच नाही, मुळात मधात एक दुसराच मतदारसंघ घुसवला. म्हणजे एका आमदाराला दुसरा मतदारसंघ क्रॉस करून तिसऱ्या मतदारसंघात जावं लागतं, दुसऱ्या मतदारसंघात जावं लागतं. तर ही सोयीची व्यवस्था त्या ठिकाणी केली गेली. बरं, एक प्रश्न येतो की 2023मध्ये पारित झालेलं नारी शक्ती वंदन अधिनियम होते काय, तर हे कागदपत्री तरी तसं नाही, मी त्याचा उल्लेख केला. हे अधिनियम केवळ नाव प्रसारित करण्यासाठी आणि त्याचा ॲडव्हान्टेज घेण्यासाठी, महिलांच्या मताचा फायदा घेण्यासाठी त्यामध्ये फक्त 33% महिलांचं आरक्षण एवढाच उल्लेख होता. हा शब्द कुठून आणला त्यांनाच माहीत, त्यांच्याकडे शब्दाचा भांडार आहे. पण नारी शक्ती वगैरे वंदन वगैरे आता हे सगळे जेवढे बलात्कारी आहेत 20-22 त्यांना जोपासला आहे, त्यांनी तर पोचला आहे, ते त्यांच्याच पक्षात आहे सगळी. त्यामुळं त्यावर नारीच्या संदर्भात जेवढी भाजप शासित राज्य आहेत त्या भाजप शासित राज्यामध्ये सर्वाधिक महिलावर अत्याचारांच्या घटना, हे आम्ही म्हणत नाही, सरकारी आकडे सांगतात. आणि हे सगळं असताना केवळ महिलांची मतं मिळवण्यासाठी जायचं नाहीच आहे, मतं मिळवायचे महिलांना देण्याचं यांची मानसिकताच नाही. म्हणून यांनी हे विधेयक त्या ठिकाणी आणून काँग्रेसला बदनाम करण्याचं काम सुरू केलं. हे विधेयक मात्र आपल्याला सांगताना सगळ्या पत्रकार बंधूंना याचा मागचा डाव हे मी काही गोष्टीमधून तुमच्याकडे सगळं मांडणार आहे. महिला आरक्षणासाठी हे विधेयक नव्हतं, तर महिलांना आरक्षण देणारं हे विधेयक होतं काय, तर अजिबात नाही. तो अजूनही ते लोकसभेमध्ये 2023च्या घटना दुरुस्तीनंतर ते देऊ शकतात, आजही लागू करू शकतात. आहे त्याप्रमाणेच यापूर्वीसुद्धा आपल्याला ज्यावेळेस ही घटना दुरुस्ती झाली त्यावेळेस 23मध्ये या संपूर्ण याला काँग्रेसनी पूर्णतः पाठिंबा दिला होता. आणि आत्ता होणार नाही याचे श्रेय विरोधकांना त्यावेळेस दिले काय, तर अजिबात नाव काढलं नाही. उल्लेखसुद्धा मोदींनी 106व्या घटनादुरुस्तीनंतर महिलांना आरक्षण दिल्यानंतर काँग्रेसला अजिबात त्याचं श्रेय मिळू दिलं नाही. जे काही भाषणं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचे आहेत, नरेंद्रजी मोदींचे आहेत, ते पाहिले आपण तर त्याने आपलीच पाठ आपण थोपटून घेतली, आपलीच वाहवा करून घेतली. आणि त्यामुळं हे जे काही विधेयक पारित झालं त्याचं श्रेय
जर मिळालं तर आपण घ्यायचं, नामंजूर झालं तर खापर विरोधकावर फोडायचं. हे सरळ आणि साधा गणित त्यामागचा होता. म्हणजे चितबी मेरी आणि पटबी मेरी असं त्यामागचा तो उद्देश त्यामध्ये होता. लोकसभेमध्ये आपल्याला माहीत आहे की आत्ताचे संख्याबळ 543 आहे. मग ते संख्याबळ वाढवायचं. तुम्ही आरक्षण आत्ताचे लागू करा, आमची सहमती आहे, काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. जे 23मध्ये मंजूर झालेलं आहे त्याला कुणाचाच विरोध नाही. ते लागू करता येत नाही, तुमची नियत नाही. कारण ज्यावेळेस महिलांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये राजीवजींनी ज्यावेळेस बिल आणलं, ते बिलाला विरोध कोणी केला? भाजपनी केला. त्याला विरोध भाजपचा होता, होऊ दिला नाही. कारण त्यावेळेस 2/3 मेजॉरिटी आमची नव्हती. मग ते का करू दिलं नाही महिलांना आरक्षण? 33% आरक्षण देण्याचा मुद्दा होता त्यावेळेस. मग नरसिंहरावचं सरकार आलं, तेही काँग्रेसचंच होतं, त्यांनी ते बिल मंजूर केलं. म्हणजे महिलांना आरक्षण कोणी दिलं? तर काँग्रेसने दिलं. यांचा काय संबंध आहे? यांनी विरोध केला. काल अर्धवट पंतप्रधान बोलले नरेंद्र मोदी पार्लमेंटमध्ये, ते अर्धवट बोलले. यापूर्वी सुद्धा याचा विरोध केला गेला. अरे करणारे तुम्हीच आणि सांगणारे तुम्हीच. खरं तर यामध्ये या डिलिमिटेशनला विरोध करण्याचं प्रमुख कारण काय? तर यामध्ये जनगणनेनंतर किंवा जनगणनेचे अंतिम निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर डिलिमिटेशनची प्रक्रिया आपली सुरू केली जाते. हे मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं. म्हणजे अटल बिहारी वाजपेयीचं सरकार होतं. 2002मध्ये ज्या काही मतदारसंघाची फेररचना विधेयक सादर करण्यात आलं होतं, त्यावेळेस दक्षिणेकडील राज्यावर अन्याय होतो, त्यामुळे त्याला विरोध झाला. ती खूप मोठी चर्चा झाली. आणि कायमचा उत्तरेकडील राज्याचं वर्चस्व सत्तेमध्ये सर्वोच्च पदावर कायमचं असू नये. नेहमी सत्ता ही दक्षिण उत्तर पूर्व हे सगळीकडे बॅलन्स ठेवून त्यांनाही त्या ठिकाणी सहभाग मिळाला पाहिजेत. म्हणून दक्षिणेकडचे अनेक पंतप्रधान आपण पाहिलेत, देवगौडा पाहिले असतील किंवा नरसिंहराव पाहिले असतील. तर ते समतोल, प्रादेशिक समतोल आपण या देशामध्ये काँग्रेसनी साधला होता. आणि यामुळंच हे संपूर्ण लोकसंख्येवर दक्षिणेने कंट्रोल ठेवला. कारण लोकसंख्या कमी आहे आणि अशा स्थितीत दक्षिणेवर फार मोठा अन्याय झाला असता. त्यामध्ये दक्षिणेतील राज्यामध्ये 20% म्हणजे 24% 20.9% ही संख्या कमी झाली असती. आणि उत्तरेमध्ये ही संख्या वाढून 38 साधारणतः ही संख्या 41 गेली असती. म्हणजे 20.3 24.3 हे दक्षिणेकडे आणि 38% 41% ही उत्तरेकडे. म्हणजे एवढा मोठा जर कायमची सत्ता ही उत्तरेकडे असती, उद्याच्या देशाच्या राजकारणाच्या भूमिकेतून जर आपण बघितलं तर. म्हणून हा संपूर्ण मुद्दा काँग्रेसने लावून धरला होता की जेवढी आत्ता 543 संख्या आहे त्याच संख्येवर आत्ताचं डिलिमिटेशन करा आणि आरक्षण पण त्याच संख्येवर द्या. मतदारसंघ तोडफोड करून सोयीचं आणि संख्या वाढवून तुम्ही ते करू नका, ही काँग्रेसची भूमिका होती. एकतर देशात हे बिल कधी आणलं गेलं? बरोबर 5 राज्याच्या निवडणुका सुरू आहे, आचारसंहिता सुरू आहे. आणि आचारसंहिता सुरू असताना हे बिल आणलं गेलं. यामागचा उद्देश काय? तर त्या राज्यावर खरं तर आचारसंहिता असताना आणायलाच नको घाईघाईनी. विशेष अधिवेशन बोलवण्याची गरजच नव्हती. त्याला सुद्धा काँग्रेसने विरोध केला होता, राहुलजींनी विरोध केला होता. ते म्हणाले की यातून आपण पुढे हे सगळं संपल्यानंतर चर्चा करा. हे विधेयक आणलं त्यावेळेस विरोधकांच्या हातात पहिल्या दिवशी दिलं संध्याकाळी, ते वाचायला सुद्धा दिला नाही, एवढी गुप्तता पाळल्या गेली. पूर्वी हे विधेयक मांडण्याच्या पूर्वी सगळीकडे प्रचार मानला गेला, मोदी कुछ बहुत बड़ा काम करने वाले. नरेंद्र मोदी सरकारवर जे घाणेरडे आरोप होत आहेत, या सरकारची पद गेलेली आहे, या सरकारला रोज शिव्या खावे लागतंय, हे सरकार महिलांची सुरक्षा करू शकत नाही, यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आणि यांची घसरलेली पद सावरण्यासाठी
महिलांचा मुद्दा पुढे करून डिलिमिटेशनच्या नावाखाली महिलांचं मत घेऊन पुन्हा बिघडलेली घडी दुरुस्त करण्याचं काम या विधेयकाच्या माध्यमातून सरकारचं दिसत आहे. खरं तर ही एवढ्या घाईघाईनं घटनादुरुस्तीचं विधेयक मुळात आणणारच नको होतं, पण ते आणल्या गेलं. म्हणजे आता हा प्रश्न येतो की 17 एप्रिलला घटनादुरुस्ती विधेयक फेटाळण्यात आल्यानंतर महिलांना आरक्षण मिळणार की नाही, तर मिळणार, कारण ते बिल 2023 मध्ये मंजूर झालेलं आहे, ते कायम आहे. 106वी घटनादुरुस्ती झाली आहे, बहुमताने नाही एकमताने झाली आहे. त्यामुळं ते असताना तुम्हाला 33% आरक्षण लागू करण्यापासून कोण रोखणार? पण ते रोखू शकत नाही, ते मंजूर झालेलं आहे. आणि यामधून कारण यांना 33% आरक्षण महिलांचं लागू करायचंच नव्हतं, हे महिला विरोधी आहे. RSSचे प्रमुख कधी महिला झाली होऊ शकतात? देशाच्या भारतीय जनता पक्षाने कधी महिला अध्यक्ष केलाय? काँग्रेसवर आरोप करतायत काँग्रेसने महिलावर अन्याय केला. जे काही दिलं ते काँग्रेसने दिलं. लोकसभेच्या स्पीकरपासून तर देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत. आणि यामुळं आणि हे गॅजेट नोटिफिकेशन झालं आहे 2023चं, म्हणजे राष्ट्रपतीची सही सुद्धा झालेली आहे. मनीष तिवारींनी सांगितलं 16 तारखेला त्या दिवशी. म्हणजे हे बिल जे आहे तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांना सांगतोय, हे 2023चं हे गॅजेट नोटिफिकेशन निघालं आहे, राष्ट्रपतीची सही झाल्याशिवाय निघू शकत नाही, म्हणजे ते कायम आहे. अरे यांच्या नियतीत खोट आहे, ही नियत यांची बेमानीची आहे. महिलांना जे मनुस्मृतीला मानणारी आहेत ते महिलांना दुय्यम स्थानी मानणारी वैचारिक यांची ही लेवल आहे, यांची जे वैचारिक पातळी आहे किंवा ते मातृसंघ जो ज्यांचा आहे तो कधी महिलांना प्रथम स्थानी मानतो, तो दुय्यम स्थानीच मानतो. मनुस्मृती मानणारी ही मंडळी, त्या विचाराची ही मंडळी आज सत्तेमध्ये बसली, हे काय सांगणार आम्हाला की महिलांना कुठल्या स्थानावर पोहोचवायचं आणि काय न्याय द्यायचा? म्हणून हे बिल मंजूर झाल्यानंतर त्यांची द्यायची नियत नव्हती. त्यासाठी हे 31वी घटना दुरुस्ती त्यांनी पुढे आणली आणि हे दुरुस्तीच्या आड स्वतःचं पाप लपवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. भाजपला जर 2011च्या जनगणनेनुसार डिलिमिटेशन करण्याची भाषा बोलत आहे, तर मग 2023ची जी काही आकडेवारी उपलब्ध आहे होती ना, आहेच, तेव्हा का नाही हे 2011च्या आधारावर महिला मतदारसंघाची फेररचना करू शकले? जे ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयींच्या काळात झालं, जे डिलिमिटेशन झालं, ते आता करू शकले असते. त्याला आधार आहे त्या 2000 जनगणनेचा, आणि तेवढीच मतदारसंघ ठेवून करता आली असती. परंतु त्यांना यामागे प्रचंड त्यांची कावेबाज आणि धूर्त नीती आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी हे बिल आणत असताना केवळ महिलांना आरक्षण देण्याचा उद्देश हे विधेयक आणताना नव्हता. त्यांना या देशातील दलित, आदिवासी, ओबीसी यावर त्यांना महिलांच्या संदर्भात त्यांचं काही देणं घेणं नाही. जर तसं असतं तर या घटना दुरुस्तीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा, SC STच्या आरक्षणाचा कोटा ठरवून ते रिझर्वेशन बिल आणलं असतं. म्हणजे महिलांना आरक्षण द्यायचं आहे, मग ओबीसी महिलांनी काय केलं, SC ST महिलांनी काय केलं, त्यामध्ये का समावेश नाही? तुम्ही कोणासाठी सरकार चालवत आहे या देशामध्ये? हे सर्व मागासवर्गीयांना गृहीत धरून, वेठी धरून मागासवर्गीय अन्याय करणारं हे सरकारची यामागची मंशा आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, देवेंद्रजी सांगतात की आम्ही खुली चर्चा करायसाठी तयार आहोत. आमच्या खासदारांनी त्यांना आव्हान दिलं, त्यावेळेस सांगतात ते समकक्ष पाहिजेत. ना काय प्रकार आहे? समकक्ष पाहिजे म्हणजे पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना जोडीचा मुख्यमंत्री याच्याच पाहिजे. मग आम्हाला असं करा, 6 महिने राजीनामा देऊन टाका,
आम्ही यशोमती ताईला मुख्यमंत्री करा आणि या समोर बसा, घरा चर्चा होऊन जाऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी. पण एकीकडे सांगायचं, चॅलेंज स्वीकार करायचं आणि दुसरीकडे मात्र त्यातून पळ काढायचा. हे सगळी भूमिका आता महाराष्ट्रातील जनता बघते आहे. आणि यामुळे मी आपल्यापुढे हे भाजपचा असली चेहरा हा काय आहे, तर हे असली चेहरा महिलांना आरक्षण देण्याचा नाही, परंतु महिलांचं मत घेऊन काँग्रेसला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यातूनच हे जे काही आंदोलन कालपासून म्हणजे 4 दिवस झाले, राहुल गांधींना बोलणं ते जायंट लायर आहे, काय बोलतात, राहुल गांधींना बोलतात, मुख्यमंत्र्यांनी बोलले. अरे तुमची विचारधारा जायंट किलरची आहे, तुम्ही ते बोलणार, तुमचा तो विचार आहे तो ते आम्हाला दिसते. ज्यांची विचारधारा जायंट किलरची आहे त्यांनी राहुल गांधीवर टीका करायची. तर हे सगळं जे बघताना या पक्षात भारतीय जनता पक्षामध्ये जे मी सविस्तर सांगत नाही, काँग्रेसच्या कोण कोण काय होत्या सगळ्यांना माहीत आहे, इतिहास पुढे आहे. पंतप्रधान कोण होत्या, काँग्रेसचे अध्यक्ष कोण कोण महिला होऊन गेलेत, राष्ट्रपती महिला कोणी प्रथम दिल्या, लोकसभेत पंतप्रधान कोणी दिलेत, स्पीकर कोणी दिलेत, राज्यपाल कोणी केलं आहे पहिला महिलांना, हे काही लपून राहिलं नाही. आरक्षण कोणी दिलेत हेही लपून राहिलं नाही. महिलाच्या आरक्षणाला 33% लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये देण्याची वेळ आली, त्यावेळेस विरोध करणारे कोण होते हेही लपून राहिलं नाही. म्हणून या भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या जे बदनाम करायचं काँग्रेसला षडयंत्र आहे ते अत्यंत चुकीचं आहे. ही संपूर्ण भूमिका भारतीय जनता पक्षाची, मोदी सरकारची, फडणवीस सरकारची ही महिला विरोधी आहे. महिलांना आरक्षण देण्याची भूमिका नाही, ते देऊ शकत नाहीत, कारण हे हे संविधानाला मानत नाही. हे सरकार संविधानावर चालवण्याची यांची मानसिकता नाही. त्यामुळे महिला यांच्या दुय्यम स्थानी आहे. केवळ महिलांना मतं घेण्यासाठी शब्दाचा छल करायचा एवढंच काम भारतीय जनता पक्षाचं आहे. आणि म्हणून जे महाराष्ट्रात देशात काल परवा आम्ही पाहिलं की सोशल मीडियामध्ये ज्यावेळेस हा ट्रेंड बघतो आम्ही एका चॅनलवर, मी त्या चॅनलचं नाव तुम्हाला घेतलं तर ते चुकीचं होईल, पण ते सगळं एक्झिट पोलसारखं चॅनलनी ती मोहीम राबवली. त्यामध्ये 82% लोकांनी भाजपचा खरा चेहरा काय आहे, भाजप हे आरक्षणाच्या बाजूने आहे की नाही, भारतीय जनता पक्ष यामागे राजकारण करते का, तर 82% लोकांनी सांगितलं हो, हे राजकारण भारतीय जनता पक्ष करत आहे. 18%च लोकांनी त्यांच्या बाजूला कौल दिला. यावरून तरी भारतीय जनता पक्षाने धडा घ्यावा, सुधारावा आणि अशा प्रकारचे खोटे आरोप करून महिलांची दिशाभूल करू नये, माझ्या भगिनींची दिशाभूल करू नये, अशी माझी त्यांना विनंती आहे आणि अपेक्षा आहे. खरं तर हे सर्व प्रकरण जर आपण पाहिलं, अन्याय करणारे कोण कोण आहेत हे संपूर्ण आपण बघतो. बंधुगिरीच्या नावाखाली वगैरे सगळे काय, आता त्यामध्ये मला अधिक बोलायची गरज नाही, कारण माझा आजची भूमिका ही केवळ आणि केवळ ही आजची भूमिका आजची प्रेस ही 131व्या घटना दुरुस्तीवर महिलांना आरक्षण देणार की नाही यावर असल्यामुळे माझीसुद्धा आपल्याला विनंती असणार आहे. प्रश्नसुद्धा आपण यालाच पूरक विचारावेत. मणिपूरची असली हाथरस असेल, हे सगळ्या गोष्टी आता तुम्हाला सगळ्यांना पत्रकार आहात तुम्ही, बलात्काऱ्यांची मिरवणूक काढतात, लाज वाटत नाही. काल परवा बलात्कारी आसाराम राम मंदिरात गेलेत. आसाराम VIP गेटमधून त्याचा सत्कार करून मंदिर दाखवलं त्याला. बरं, हे आरोप नाही आहे आसारामवर. आसाराम हा कोर्टाने सुनावलेला आरोपी आहे, जलाद होता. आणि अशा आरोपीला घेऊन तुम्ही राम मंदिराच्या पवित्र परिसरात बलात्काराला फिरवत आहे. ही तुमची मानसिकता, विकृत मानसिकता ही तुमची दिसते आहे. त्यामुळं तुम्ही आम्हाला ज्ञान पाजळू शकत नाही, सांगू शकत नाही. तुमची नियत हे देशातील लोकांना
माहीत झालेली आहे, तुमची भूमिका माहीत झाली आहे. त्यामुळे मी यावर अधिक बोलण्यापेक्षा पत्रकार महोदयांना माझी विनंती आहे की आपण यालाच पूरक प्रश्न विचारावेत. एक मिनिट, प्रश्न यांचे होऊन जाऊ दे. वडेट्टीवारांनी जो विषय मांडला त्याच्यात फक्त एलॉबरेट करतो की हे जर बिल पास झालं असतं तर 850 पैकी 623 मतदारसंघ हे उत्तर भारतातले असते, 623 संख्या आणि 191 फक्त दक्षिण भारतातले असते. एवढा मोठा फरक पडला असता, तुम्ही विचार करू शकता. आणि हे जर बिल पास झालं असतं तर या बिलात सरकारला फक्त आयोगाची रचना करायचा आणि चेअरमन नेमण्याचा अधिकार होता. तो पहिले राष्ट्रपतीला होता, तो सरकारला मिळाला असता. म्हणजे सरकारने चेअरमन स्वतःचा नेमला असता, जसा त्यांनी निवडणूक आयोग ते सर्व अधिकार राष्ट्रपतीचे काढून स्वतः घेणार होते आणि मनमानी कारभार करून ते डिलिमिटेशन करणार होते. पाहिजे त्या पद्धतीनं मतदारसंघ करणार होते. महिलांच्या पदराच्या आड लपून हे यांना या देशातील लोकशाही संपवायची होती, संविधान संपवायचं होतं आणि मनमानी कारभार करून सत्तेमध्ये कायम राहायचं होतं. हे पाप उघडं पाडलं काँग्रेसनी, म्हणून हे तडफड करतायत. यांना पाण्याच्या बाहेर जसा मासा काढल्यानंतर तडफडतो तशी यांची तडफड त्यामुळे सुरू आहे. सत्तेच्या बाहेर जाऊ आम्ही, कारण जे पार्लमेंटमध्ये 2024 दिसलं, आजही 230वर आम्ही आहोत. 30-35 जागांची इकडे तिकडे झाली तरी सत्तेच्या खाली मोदी सरकार दिसणार नाही, नरेंद्र मोदी दिसणार नाहीत. म्हणून ही तळमळ त्यांची आहे, हे स्पष्ट झालेलं आहे. प्रश्न 191 पुढे निवडणुकी आपल्या हे बिल मांडण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी लोकसभा नियम 66 लागू केला आणि जे वोटिंग पहिल्या बिलाला होतंय आपल्या महिला आरक्षणाला तेच खाली लागू केले, त्याच्यामुळे ते बिल आलेच नाही. हां बोला. शिवाजी कोणतं या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत प्रशांत आंबी यांना जीवमानाची धमकी दिलेली आहे. बुलढाण्याचे आमदार नाही, पहिले आपण यावर बोलू. हा प्रश्न झाला की मग मी आपण बोलू. पहिले याच्यावर या. 72 होती ती. हाँ बढ़ेगी पर इनकी 600 नाही, विषय तो नाही. विषय महिलांच्या आरक्षणावरून रान पेटवलं जातं ना, हो तोच, त्यालाच. हां त्याला नाही काँग्रेस एक मिनिट, एक जण विचारा. एक प्रश्न त्यांचा तो आहे. उत्तर मी देतो. राहुलजी गांधी यांनी ज्यावेळेस त्यांचं या विषयावर भाषण होतं त्यावेळेस राहुलजी गांधीच नव्हे तर अखिलेश यादव आणि जे काही विरोधी पक्षनेते होते त्यांनी सर्वांनी सांगितलं की हे जे 2023चं बिल आहे हे बिल जसंच तसंच पास करा, आम्ही पाठिंबा देतो. परंतु सरकार त्यावर तयार झालं नाही. सरकारच्या मनात, जसं विजयभाऊंनी सांगितलं, सरकारच्या मनात खोट होती, कारण त्यांना ते डिलिमिटेशन वगैरे हे सगळं करायचं होतं. म्हणून त्या बिलावर त्यांनी जास्त चर्चा घेतली नाही आणि याच्यावर ज्यावेळेस मतदान झालं तर दुसरे बिलं समोर घेतले नाही. हां बोला बोला. वही बात की है मैंने, वही बोल रहा मैं कि राहुल जी गांधी, अखिलेश जी यादव, उन्होंने ये बोला कि ये जो बिल है जो 2023 का वो अभी से लागू करो, पहले तो 2024 में ही लागू करो ये बोला था. तो नहीं काय बघा, दो बातें. एक मिनट. एक तो क्लियर है, ये नोटिफिकेशन निकल चुका है, मतलब ये संविधान में जो अमेंडमेंट थी हो चुकी है. अब अमेंडमेंट होने के बाद में वो कानून में रूपांतर होने के बाद इसको इम्प्लीमेंट करना ये सरकार की जिम्मेदारी होती है. विरोधी पक्ष की नहीं, ये विरोधी पक्ष नेता की नहीं है, सरकार की जिम्मेदारी है. हाँ, हम लोग सजेस्ट किया. राहुल जी ने तो बार बार बोला अभी से लागू करो. उस वक्त भी बोला था जब 2023 में यह विधेयक पारित हुआ था, तब भी बोला था कि इसको तुरंत लागू करो, 2024 में लागू करो. अरे 2023 में आप बिल लाते हो और 2029 की बात करते हो लागू करने की,
इसमें तो सब कुछ छुपा हुआ है। मुंह में राम और बगल में छुरी, यही तो दिखता है। इनके मुंह में महिला थी पर उसके पीछे में उनकी मंशा अलग थी कि लागू ही नहीं करना। नहीं तो 23 में कोई बिल लागू करेगा, विधेयक पारित करवाएगा और 2029 तक कोई राह देखने की जरूरत पड़ेगी, ये क्लियर है। आमतौर पर अपनी मांगे पूरी कराने के लिए हम लोग क्या करते हैं, तो कांग्रेस के हम लोग बहुत जो भी है आंदोलन करते हैं, सपोर्ट करते हैं। यदि 2023 को मंजूर है तो उसको इम्प्लीमेंट करवाने के लिए आप इससे भूमिका ले सकते हैं। नहीं, हमारा बिल्कुल आंदोलन शुरू ही है ताई, आंदोलन रोज ही है, आंदोलन शुरू है। और जब तक चीज़ें पूरे ये देश में बराबर नहीं हो जाती तब तक हम लोग लड़ने के लिए तैयार है। हमारी जान गई तो भी चलता। राहुल गांधी ने पूरी भारत जोड़ किस चीज़ के लिए किया? देश को इकट्ठा रखने के लिए, सही मायने में संविधान को संभालने के लिए। रोज ही कर रहे हैं और करते रहेंगे बिना डरे। नाही, आम्ही दोनशे करूनच आम्ही ही माहिती आता लोकांपर्यंत ही वास्तविकता सत्यता पोचतो। यानंतर आत्ता निवडणुका नाही, हे बिल कधी लागू होईल? निवडणुकाच्या अगोदर लागू होईल। 29 मध्ये पार्लमेंटच्या निवडणुका आहेत, त्याच्या अगोदर त्या निवडणुका नाही आहे। पण हे बिल 2023 जे मंजूर झालेलं, जे विधेयक मंजूर झालेलं आहे ते इम्प्लिमेंट करा म्हणून काँग्रेस आंदोलन करेल। ते लागू करायसाठी काँग्रेस प्रेशर टाकेल आणि आपला दबाव तंत्र तयार करेल, हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो। बिल मंजूर झाल्यानंतर ते लागू करणे सरकारची इच्छा असेल तर होतं की त्याला काहीतरी काही बंधन असते, इतके वर्षे इतका कालखंड असं काही नाही। आणि याच्यातली काय न्यायालयीन काही लढाई वगैरे लढता येते की नाही? याच्यातली काय झालेलं आहे की बिल पास झालं, हो. 3 वर्षापर्यंत राष्ट्रपतीची सही झाल्यानंतर सुद्धा नोटिफिकेशन निघालं नाही। नोटिफिकेशन आदल्या दिवशी जेव्हा मनीष तिवारींनी, जे काँग्रेसचे लोकसभा खासदार आहे, त्यांनी जेव्हा लक्षात आणून दिलं की बाबा 3 वर्षापासून राष्ट्रपतीची सही झाली, अजून नोटिफिकेशन का नाही काढलं तुम्ही? तेव्हा नोटिफिकेशन काढलं। 2024 आता 17 तारखेच्या पहिले आता त्या नोटिफिकेशनला व्हॅलिडिटी नाही करावं की इतके दिवसात लागू करावं, कायदे विकल्प आहे की नाही? अरे बाबा, तुम्ही समजून घ्या, नोटिफिकेशन लागू केलं। आमचं तर तेच म्हणणं आहे की 2023 जे बिल करंटमध्ये आहे तेच इम्प्लिमेंट करा म्हणून। पण त्यांची ती नियत नाही म्हणताना जे वडवटकर साहेबांनी सांगितलं की ते काय आहे, पहिले जनगणना, नंतर परिसीमन आणि नंतर आरक्षण। आता यांना जनगणना करायची नाही। आणि जनगणना का करायची नाही की 2011ची जनगणनामध्ये ओबीसी नाही, जातीवाईज जनगणना नाही। आता जर जनगणना केली तर जातीवाईज जनगणना करावं लागेल, ती त्यांना करायची नाही म्हणून 2011ची जनगणना ते पकडून जायले। आता 2011ची जनगणना जर आपल्याला रेडी आहे तर 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांनी ती वापरायला पाहिजे होती की नाही? ती नाही वापरली। म्हणून पहिले जनगणना, नंतर परिसीमन आणि नंतर आरक्षण, याच्यामध्ये जनगणना गायब केली। परिसीमनच्या पहिले आरक्षण ते देऊ इच्छितात, मग परिसीमन करू इच्छितात, ही गडबड त्यांनी केली। आणि त्याच्यामध्येही हे अधिकार राष्ट्रपतीपासून काढून सरकारने स्वतःजवळ ठेवले। म्हणजे जसा निवडणूक आयुक्त त्यांनी स्वतःचा नेमला, पण याच्यात असं आहे की परिसीमन आयोगाने दिलेला जो निर्णय आहे तो हायकोर्टात चॅलेंज होत नाही, तो सुप्रीम कोर्टात चॅलेंज होत नाही। उद्या अमरावती शहर वर्धेला जोडलं समजा त्यांनी, की गाडगे नगर हे वर्धेला जोडलं, तरी कोर्टात काही करत नाही। आणि म्हणूनच ते इच्छुक होते। सगळे अधिकार स्वतःच्या हातात घेऊन मन वाटेल त्या पद्धतीने ते राबवण्याची मंशा होती, ती त्यांचे त्याच्यामागचं कारस्थान होतं। झालं ना, झालं आता ना. झालं ना, बोललो ना, सगळंच झालं। त्यांना विचारा ना। अच्छा, त्यांचा विषय येतो ते त्यांना मला वाटतं विचारा. की तुम्ही ते अमरावतीचेच आहेत, मी बोलण्यापेक्षा चंद्रपूरचा माणूस, अमरावतीवाल्यांनी काय सांगायचं ते त्यांचा ते वैयक्तिक अमरावती विषय आहे, त्यांना 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 विचारा. त्यांना विचारलं तर त्यांना विचारा, तुम्ही गवई साहेबांना विचारा का गेले होते, त्याच्या ज्या काही संमिश्र प्रतिक्रिया आहेत त्यावरून तुम्हालाही अंदाज आहे। त्यामुळं जी मागणी आहे परिसीमन करण्यापूर्वी जे लागू केलं गेलं पाहिजे, त्याचे वाढीव जागा होण्याच्या आहे, एक्झिस्टिंग जागा ज्या आहेत त्याच्यावर लागू झालं पाहिजे। परिसीमन हा वेगळा विषय। वेगळा विषय मान्य आहे। समजा त्यांच्या डोक्यामध्ये जर तो विषय असतो तर त्याला तुम्ही प्रोटेक्ट करता, त्याबद्दल नाही, हे म्हणूनच विधेयक आणलं ना, आम्ही विरोध केला ना। पहिले आरक्षण
जे आपण मंजूर झालेलं आहे ते लागू करा. हे घटनात्मक विधेयक आहे, म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. 2/3 मेजॉरिटी पाहिजे ना, ती त्यांच्यावर नाही म्हणून तर अडचण आहे त्यांची. नाही ते केव्हाच लागू करून टाकले असते. अरे असं आहे, समजा हे अधिवेशनाला आलं तर त्यांनी पहिले विरोधी पक्षाशी चर्चा करायला पाहिजे की नाही, जसं 2023 मध्ये केली. त्यांना हे विधेयक पास करायचंच नव्हतं, नाही की पुढे. त्यांनी पहिले चर्चा केली असती. आरोप केला आहे की भाजपच्या कार्यकाळामध्ये महिलांवर अत्याचार वाढलेले आहे. परतवाडा प्रकरणावर काय प्रतिक्रिया देणार? जे आयन प्रकरण घडलं आहे राष्ट्रीय देशभर खरातपासून सुरुवात करायची की फक्त परतवाड्यापासूनच? खरातपासून करा सुरुवात, हा, मग परतवाडा- परत वाढायला न्या. काही पण सोड. अमरावतीची झालं ना, विश्व हिंदू परिषद हा तो झाला ना विश्व हिंदू परिषद. नाही खरातपासून सुरू करू आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जे महिलांशी मोजरीला गुरुकुंद मोजरीचा तो आध्यात्मिक सेलचा अध्यक्ष आहे असं कळलं आम्हाला, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचा. पण चाललं पाहिजे. हे सगळं मागील 8-10 वर्षात पाऊल वाढलं आहे. त्यांना माहित आहे का आपण काही केलं तरी आपल्या पाठीशी आहे भाजप सरकार आहे, आपण काही करा. म्हणून तुम्ही पहा या 8-10 वर्षात असे नराधाम लोकांच्या ही जी कर्तृत्व वाढली आहे. हा झालं काय? मात्र सरकारच या मुद्द्यावर आंदोलन करत आहे आणि एका महिलेने या प्रकरणात गिरीश महाजनांना चांगलं झापलं होतं. तुम्ही याकडे कसं पाहता? जनतेचा आवाज आहे भाऊ, जनता बोलायला लागलेली आहे. हंगेरीच्या डिक्टेटरची काय अवस्था झाली तुम्हाला कल्पना असेल सगळ्यांना. त्या ठिकाणी हंगेरीचा जो डिक्टेटर, मला तर नाव नाही आठवून राहिलं त्यांचं, 16 वर्ष ते सत्तेत राहिले. त्यांनी नोटबंदी आणली, त्यांनी प्रेस ताब्यात घेतली, त्यांनी जज नेमण्याचे अधिकार स्वतःकडे करून घेतले, त्यांनी इलेक्शन कमिशन स्वतःकडे करून घेतले. आपल्याकडे जसं SIR सुरू आहे तसा SIR त्यांनी सुरू केलं हंगेरीमध्ये. पण 16 वर्षानंतर जनता रस्त्यावर आलेली आहे. जनता रस्त्यावर आलेली आहे. एक ती महिला आहे, तिचं पोरगं अटकलेलं होतं, तिने त्यांचं ते रोष व्यक्त केला की माझ्यासाठी माझा मुलगा महत्त्वाचा आहे. सामान्य जनतेचे प्रश्न एकीकडे, या सरकारला सामान्य जनतेचं काही घेणं देणं नाही आहे. हे इश्यू बनवतात, इव्हेंट बेस गोष्टी करतात आणि इव्हेंट बेसवर नुसतं घोळत राहतात. आणि सॉरी टू से, आज देशामध्ये या सगळ्या गोष्टी वास्तविकता दाखवण्यासाठी तुमची मदत आम्हाला लागणार आहे. तुम्ही जोपर्यंत येत नाही, तुम्ही चौथा स्तंभ आहात ही लोकशाही टिकून ठेवायचा, आणि हा चौथा स्तंभ जोपर्यंत पाठीशी सच्चाईच्या उभा राहत नाही तोपर्यंत जनता अवेअर होणार नाही. शिवाजी कोण होत आहे? प्रकाशक प्रशांत आंबी यांना दीड माराची धमकी दिलेली आहे. शिंदेचे आमदार आहेत संजय गायकवाड. संजय गायकवाड बुलढाण्यावाला. असं आहे, लेखन स्वातंत्र्य, वाचन स्वातंत्र्य, सगळ्या जे अधिकार दिले ते संविधानाने दिलेले आहेत. आता संविधानाच्या चौकटीत शिवाजी छत्रपती शिवरायांच्या संदर्भात कोणी चुकीचं लिखाण केलं असेल तर ते तर पापच आहे असं मी मानतो. ते चुकीचं आहे, कारण महाराजांच्या उंचीच्या विरुद्ध. परंतु त्या पुस्तकामध्ये, मी पुस्तक वाचलं नाही, पण अशी धमकी त्यांनी जर दिली असेल आणि तो लेखकांना काही चुकीचं लिहिलं असेल, सरकारने तपासावं. कोणचं पुस्तक म्हणताय तुम्ही? तुम्ही वाचलं? शिवाजी कोण होता ही वास्तविकता पानसरे साहेबांनी लिहिलेलं आहे. पानसरे साहेबांचं पुस्तक आहे ते. तुम्ही दुसऱ्याला काय म्हणताय धमकी दिली म्हणून? पानसरेने लिहिलंय, प्रकाशकाला धमकी दिली. हे बघ, पानसरे साहेबांचं जे पुस्तक आहे शिवाजी कोण होता, तो प्रत्येक व्यक्तीने या देशातली वाचली पाहिजे. आणि त्यांच्या प्रकाशकावर पानसरे साहेबांचं काय झालेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे. देशाने उठून आवाज उचलला पाहिजे. हे जर एवढी दादागिरी होत असेल आणि आमदार लोक जर गुंडेशाहीमध्ये उतरले असतील तर यांना अभय देणारा होम मिनिस्ट्रीवर पण ताशेरे ओढले पाहिजे. मग असं कसं पाठवणार? त्याला त्या प्रकाशकाला सरकारने प्रोटेक्शन दिलं पाहिजे. हां बिलकुल. आणि त्या आमदारावर गुन्हा दाखल केला पाहिजे. बिलकुल. कारण आणि शिवाजी महाराज वास्तविकता सत्यता मानणारे पानसरे होते. यांनी शिवाजी महाराजांना आपल्या राजकीय फायद्यासाठी
एका धार्मिक विचारसरणीमध्ये गुरबण्याचा प्रयत्न केला, गुंतवण्याचा प्रयत्न केला. ते महाराज ते नव्हते. महाराज हे बहुजनांचे राजे होते, रयतेचे राजे होते. पण यांना त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी त्यांनी ते जे चुकीचा इतिहास आहे, पानसरेंनी लिहिलेलं पुस्तक हे करेक्ट होतं, म्हणूनच आज त्यांना धमकी मिळते. दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र झाले असतील तर दादा मुख्यमंत्री झाले असतील. जाऊ दे ना, आपला विषय नाही. कोणी म्हटलंय? तो रोहित पवारांनाच विचारा कधी एकत्र करताय आणि करून घ्या म्हणा, आमचं त्यांना पाठिंबा आहे. कसलं नाही प्रकरण बेटा, कसलं? होम मिनिस्टरला हा प्रश्न विचार ना, आस्क हिम दॅट क्वेश्चन. आम्ही काय नागपूरचं उत्तर प्रकरण आहे, इट इज हिज कॉन्स्टिट्युएन्सी. भाजप सरकारकडून काँग्रेस या विरोधकाला विरोध केलेला आहे, तसंच प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन असे मला सांगत आहे. टीव्हीवर रात्रंदिवस त्या बातम्या येत आहेत. त्याच्यामुळे काँग्रेसची बदनामी होतच आहे, परंतु सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त होऊन राहिलेली आहे. त्याच्याबद्दल काय म्हणणार? नाही, म्हणूनच तुम्हाला विनंती आहे की सत्य परिस्थिती लोकांच्या पुढे पोहोचवा. चॅनलवाल्यांना विनंती आहे. तुम्ही उतरायला मैदानात, तुम्हाला उतरायला लागेल ना. आम्ही उतरलेलो आहे भाऊ, आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे. आम्ही मैदानात उतरलेलो. तुम्ही सपोर्ट करा, आम्ही उतरू. आणि न्यूज 18 जे अंबानीचं चॅनल आहे, न्यूज 18 लोकमत त्याच्या सभेमध्ये हाच प्रश्न विचारला की विरोधकांचा हा जो यांचं जे नरेटिव्ह आहे की आपल्या महिलांच्या आरक्षणाला काँग्रेस आणि इतर पदाचा विरोध आहे, हे खरं आहे का? 80% लोक 80% लोक सांगितलं खरं नाही. आता तुम्ही हे सांगितलं ना तुम्हाला. हे सर्वसामान्यांमध्ये हीच चर्चा आहे. महाराष्ट्र चला पुढे आम्ही मामा, पुढे मामा, पुढे मामा. पुढे आम्ही सत्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अजून त्या ठिकाणी आक्रमकतेनं पोहोचवू, पण तुमच्या सगळ्यांच्या मदतीशिवाय ते नाही होऊ शकत. जाऊ दे ना, आता तो विषय नाही आहे. हो, हे पवारांच्या मनातलं पवारांनाच विचारलं पाहिजे ना. आम्ही काय सांगणार त्यात? नक्की 4-5 पवार आहेत. हां. आणि आता एका घरात 3 झाले, 4 झालेत, पुन्हा होऊन जातील 2-4, काही फरक पडणार नाही. त्यांची इच्छा पूर्ण व्हावी असं जनतेला वाटेल ते करतील. सर्व पत्रकार बंधूंचे आभार मानतो आणि म्हणजे प्रश्न भरकटच चालले. बोला बोला, शेवटचा. देवेंद्र भारती ड्रग्सची विक्री आणि सेवन जे सारी मुंबई ड्रग्सच्या आरी गेली असे म्हणणे योग्य नाही अशी त्यांनी टिप्पणी दिलेली आहे. हे सध्या ते कार्यक्रम जे बेकायदा प्रकार घडला त्यावर असं आहे. झॉम्बी ड्रग